नमस्कार मित्रांनो, पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात जर तुम्ही स्वतःचे घर घेऊ इच्छिता तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। कारण पुणे परिसरात येत्या काळात जवळपास 10,000 परवडणाऱ्या घरांची संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे। त्याचे कारण असे की एकीकडे म्हाडा पुणेच्या 4,000 पेक्षा जास्त घरांच्या आगामी सोडतीबाबत म्हाडाकडून देखील ही सोडत लवकरच होईल असे सांगण्यात आले आहे, तर दुसरीकडे PMRDAच्या सेक्टर 12 मधील जी फेज 2 ची तब्बल 6,452 घरांची जी काही बांधकामाची प्रक्रिया आहे ती आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि त्याची सोडत येणाऱ्या 1 ते 2 महिन्याच्या आत जाहीर होण्याची शक्यता आहे। म्हणजेच जर तुम्ही पुणे किंवा पिंपरी चिंचवड परिसरात घर घेण्याचा विचार करत असाल तर या दोन्ही योजनांकडे तुमचे आत्तापासूनच लक्ष असणे गरजेचे आहे। पण या दोन्ही योजनांबाबत सध्या नेमकी परिस्थिती काय आहे त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नेमकी किती घरे इथे उपलब्ध आहेत, कोणत्या प्रकारची ही घरे असणार आहेत, यासाठी अर्ज कोण करू शकतं आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लॉटरी किंवा अर्ज प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार आहे। चला तर मग एक एक करून संपूर्ण माहिती समजून घेऊया। सर्वप्रथम म्हाडाच्या पुणे बोर्डकडून यापूर्वी मोठ्या प्रमाणावर घरांची सोडत काढण्यात आल्या होत्या। मागील वर्षी 4,186 घरांची जी लॉटरी होती ती देखील म्हाडाकडून प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्याची प्रक्रिया देखील संपूर्ण झालेली आहे। यासाठी पुणेकरांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील दिला होता। आता पुढील मोठ्या हाऊसिंग ऑपॉर्च्युनिटीकडे पुणेकरांचे लक्ष आहे। 4,000 पेक्षा जास्त घरांची संभाव्य सोडत ही त्यातील एक महत्त्वाचा विषय आहे। पण इथे एक गोष्ट स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे की अजून अधिकृत जाहिरात म्हाडाकडून कोणतीही काढण्यात आली नाही, त्यामुळे ही जी घरांची संख्या आहे ती 4,000 पेक्षा जास्त होऊ शकते अथवा त्यात बदलही होऊ शकतो। म्हाडाची अधिकृत जाहिरात आल्यानंतरच कोणत्या स्कीममध्ये किती घरे आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी किती घरे आहेत, किंमत काय असणार आहे आणि अर्जांची जे काही तारखा असतील त्या काय असणार आहे हे स्पष्ट होईल। म्हणून सध्या या विषयाकडे एक अपेक्षित आगामी लॉटरी म्हणून पाहणे योग्य आहे। आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे PMRDAच्या जो फेज 2 ची म्हणजेच सेक्टर 12 मधील जवळपास 6,452 हाऊसिंगची जी स्कीम आहे ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे आणि त्यासंबंधीची PMRDA कडून अपडेट देण्यात आली होती। परंतु अजूनही PMRDA कडून देखील या 6,400 घरांची सोडतीची ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही, त्यामुळे अजून ही चर्चाच आहे। परंतु येणाऱ्या काही काळात नक्कीच ही सोडत जाहीर होणार आहे। जर तुम्ही म्हाडा किंवा PMRDA मध्ये घर घेण्याचा विचार करत असाल तर लॉटरीची जाहिरात आल्यानंतर कागदपत्रांची धावपळ करण्यापेक्षा आत्तापासूनच काही कागदपत्रे तुम्ही तयार ठेवायची आहेत। उदाहरणार्थ आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, अधिवास प्रमाणपत्र असेल, त्याचबरोबर बँक खात्याची जी माहिती असेल ती सगळी तुम्ही गोळा करून ठेवायची आहे व तुमच्या कॅटेगरीनुसार आवश्यक असलेली इतर कागदपत्रे देखील तुम्ही तयार ठेवायची आहे। तसेच सर्व डॉक्युमेंटमध्ये तुमचे नाव, जन्मतारीख, इतर माहिती योग्य आहे का ही देखील तपासायची आहे। कारण अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एखादे डॉक्युमेंट उपलब्ध नसण्याने किंवा माहिती मिसमॅच असल्यामुळे अडचण निर्माण होऊ शकते। आता एक सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे सध्या सोशल मीडियावरती म्हाडा आणि PMRDAच्या आगामी घरांबाबत अनेक प्रकारच्या चर्चा आहेत, बातम्या आहेत, पण अधिकृत जाहिरात, अर्जाची तारीख, घरांची किंमत आणि संख्या, पात्रता याबाबत अंतिम माहिती संबंधित संस्थेच्या म्हणजेच म्हाडा असेल किंवा PMRDA असेल यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती किंवा अधिकृत नोटिफिकेशननुसारच ग्राह्य धरावे। म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर पुणे बोर्डचे लॉटरी अपडेट आणि रिझल्ट प्रकाशित केले जातात, त्यामुळे तिथेच तुम्ही हे पाहायचं आहे। त्याचबरोबर PMRDAच्या देखील ऑफिशियल वेबसाईटवरती हाऊसिंग प्रोजेक्टबाबत वेळोवेळी अपडेट देण्यात येतात, त्यामुळे अजून ऑफिशियल माहिती आली नाही। ऑफिशियल माहिती आल्याशिवाय इतर अफवांना कोणीही बळी पडू नये। आता शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी असणार आहे, तो म्हणजे तुम्ही म्हाडा किंवा PMRDA यापैकी कोणत्या पर्यायाला निवडणार आहात। म्हणजेच तुम्ही म्हाडासाठी अर्ज करणार आहात का PMRDAच्या फेज 2 साठी अर्ज करणार आहात, हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडलाच तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवायचं आहे, जेणेकरून अशाच अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील। धन्यवाद।